मुंबईत राहायचंय तर मराठी यायलाच पाहिजे. हे जे वाक्य आहे, काही लोक ह्याला सपोर्ट करतात, काही लोक ह्याच्या अगेन्स्ट आहेत. पण हे जे सपोर्ट आणि अगेन्स्ट हे जे आहे ते डिपेंड करतं की कुठली पॉलिटिकल पार्टी ह्याच्याबद्दल बोलते. नमस्कार, मी रुद्रेश जोशी. मे 1 पासून आता एक नवीन रूल येतोय की जे रिक्षा आणि टॅक्सीवाले आहेत त्यांना मराठी यायलाच पाहिजे. आता यासाठी ते एक्झाम्स घेणार आणि जर ते एक्झाम मध्ये पास झाले तरच त्यांना लायसन्स मिळणार, आणि जर ते फेल झाले तर त्यांचा जो लायसन्स आहे तो रद्द होणार. हे जे आहे, हे जे महाराष्ट्राचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहे प्रताप सरनाईकजी ह्यांनी पास केलंय. आता ह्या सर्वात पहिले तर मी सांगणार, मी ह्याच्या एकदमच अगेन्स्ट आहे. ह्याचं रिझन हे आहे की मराठी नाही आली तर तुम्ही त्याला लायसन्स नाही देणार. ह्यानी काय होतं की सर्वात पहिले तर अनएम्प्लॉयमेंट वाढणार, आणि अनएम्प्लॉयमेंट वाढलं तर ते काय करायला पाहिजे म्हणून ते क्राईम करणार. तर सर्वात पहिले तर मी ह्याच्या अगेन्स्ट आहे. दुसरं म्हणजे की सिलेक्टिव्ह जे एक गोष्ट आहे हे यात होतं. हे जेव्हा ठाकरे बंधू, जेव्हा राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात की मराठी यायलाच पाहिजे, मराठी कंपल्सरी करा, किंवा मराठी शाळेत ही कंपल्सरी व्हायला पाहिजे, किंवा लोकांना मराठी यायला पाहिजे, तेव्हा मोठा वाद होतो. जेव्हा ते ऑपोजिशनचे जे पॉलिटिकल जे ऑपोजिशनचे पार्टीज आहेत ते म्हणतात की नाही, असं नाही व्हायला पाहिजे, किंवा ह्याचा जो विरोध असतो तो लोकांमध्ये सुद्धा असतो. पण आता जेव्हा जी रुलिंग पार्टी आहे, जेव्हा त्यांनी हा रूल पास केलाय, तेव्हा कुठलाही विरोध रस्त्यावर दिसत नाही, कुठलाही विरोध सोशल मीडियावर एवढा दिसत नाही आहे. तर हे जे सिलेक्टिव्ह आहे हे कशासाठी? तुम्हाला काय वाटतं? हे फक्त एक पॉलिटिकल गोष्ट आहे की जे सिलेक्टिव्ह आउटरीच आहे, हे काहीतरी मोठं आहे? मला हे कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपण पुन्हा एकदा भेटू. मी रुद्रेश जोशी. जय हिंद, जय महाराष्ट्र.